गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमस्ते मुलांनो. आज आपण शेवटचा पाठ आपल्या पाठ्यपुस्तकातला, तो म्हणजे स्थूल वाचनाचा विश्वकोश हा पाहणार आहोत. हं? विश्वकोश, स्थूल वाचन, रॅपिड रिडिंग हे विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. या पाठामध्ये विश्वकोशाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे की विश्वकोश म्हणजे नेमकं काय आणि त्याची निर्मिती कशी झाली, तो अभ्यासायचा कसा, पाहायचा कसा, याच्याविषयीची माहिती करून घेणार आहोत. आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. आपल्या ज्ञानविषयक गरजा, म्हणजे आपली जी ज्ञानाची भूक आहे, तर ती भूक भागविण्याची जी आपली गरज आहे, तर ती यामुळे भागवली जाते. त्याचबरोबर व्यावहारिक सोयी, हं, ज्ञान मिळवणं हा एक उद्देश आहे आणि त्याचबरोबर व्यावहारिक सोयी म्हणजे ज्या भाषेमध्ये आपण व्यवहार करतो आहोत, तर त्याच्यामध्ये काही अडचण येऊ नये, ते सोयीचं व्हावं याच्यासाठी म्हणून सुद्धा विश्वकोश पाहणं गरजेचं ठरतं. या दृष्टीने सर्व विषय संग्राहक, सगळ्या विषयांचा संग्रह असलेला मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे, उपयोगी आहे. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात. संदर्भ रेफरन्स. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे जे रेफरन्सेस असतात, संदर्भ असतात, तर ते आपल्याला विश्वकोशामधून पाहता येतात. हे संदर्भ पाहणे, या संदर्भांचा अभ्यास करणे, या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहेत. तर आनंददायी प्रक्रिया, हसत-खेळत शिक्षण तुम्ही घेऊ शकता. तर ही एक आनंददायी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, भाषा समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून. जर भाषा तुम्हाला समृद्ध करायची असेल, संपन्न करायची असेल, भाषा चांगली करायची असेल, तर त्याच्यासाठी या संदर्भांचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासण्यासाठी सवय लागावी, या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. किती महत्वाचा आहे पहा हा पाठ, की विश्वकोश पाहण्याची आपल्याला गरज वाटली पाहिजे आणि त्याचबरोबर विश्वकोश अभ्यासण्यासाठी ती त्याची तशा प्रकारची सवय सुद्धा आपण लावून घेतली पाहिजे. या हेतूनं, या उद्देशानं हे स्थूल वाचन अतिशय महत्वाचं आहे. आता पहा आपण सुरू करूयात पाठ. तुमच्या शाळेत अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तके असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. हं? तुमच्या शाळेमध्ये किंवा गावामध्ये जिथं लायब्ररी आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर एक मोठं अगदी जाड असं पुस्तकं ठेवलेलं काचेचं जे कपाट आहे ते तुमचं लक्ष वेधून घेईल, म्हणजे तुमचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेईल. मराठीच्या विविध साहित्य संपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया. पहा, मराठीच्या विविध साहित्य संपदेबरोबर, साहित्य ही सुद्धा आपली एक मोठी संपत्ती आहे आणि या संपदेमधले मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा जी आहे, आपल्याकडे हे जे ग्रंथ आहेत संपत्ती रूपानं, तर ते प्रत्येक वाचनालयाचा म्हणजे लायब्ररीचा मानबिंदू आहेत. अभिमान वाटावा अशी ती गोष्ट आहे. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय म्हणजे ओळख करून घेणार आहोत. हां. मानव्य विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स, टेक्नॉलॉजी यांतील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान प्रत्येक वेळेस तुम्ही पाहत आहात, की ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडत चाललेली आहे. मग हे नव्यानं जे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे, ते एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश आहे. संकलित करणे, संग्रहित करणे, जमा करणे. मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्या शाखेअंतर्गत धर्म व तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा या विषयांचा समावेश केला आहे. पहा, मानव्य विद्या जे आहे त्या शाखेअंतर्गत, त्या ब्रांच खाली कुठले कुठले आहेत?
तर धर्म, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा या विषयांचा समावेश केलेला आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेअंतर्गत भौतिकी, रसायनशास्त्र, गणिती, सांख्यिकी, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, माहिती, तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, वास्तुकला, भूविज्ञान आणि वैद्यक या विषयांचा समावेश केला आहे. कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो. कुठलाही एक जो महत्त्वाचा विषय असेल, तर तो तुम्ही घेतला, तर तो इतर विषयांशी संलग्न असतो. म्हणजे जोडलेला असतो. कुठे ना कुठे त्याचे संदर्भ जोडले गेलेले असतात. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली, तर तो विषय नीट समजून घेता येतो. हो की नाही? मुख्य विषय व त्याचे संलग्न विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. पहा, शिक्षणाचा प्रसार हा जसा झपाट्याने म्हणजे अगदी वेगात, भराभर होऊ लागला, तसंच काय झालं, भाषा समृद्धीची वाटचाल सुद्धा दमदार होऊ लागली. हो की नाही? भाषा समृद्ध करणं, संपन्न करणं, भाषेनं आपण श्रीमंत असणं, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तशी भाषा सर्वार्थाने मग खुलू लागली. सगळ्याच बाजूंनी, सगळ्याच अर्थानं ती छान शोभू लागली. हं. भाषांमध्ये आदान-प्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले. आदान-प्रदान होऊन विचारांची जशी देवाण-घेवाण आपण करतो, तसं अनेक भाषांमध्ये देवाण-घेवाण होऊन अनेक नवीन शब्द जे आहेत ते मराठीत रूढ झाले. हं, प्रचलित झाले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. औद्योगिकीकरणामुळे मग समाजाच्या वैज्ञानिक गरजा, तांत्रिक गरजा या वाढू लागल्या. सायंटिफिक आणि टेक्निकल. अनेक नवे शब्द अस्तित्वात आले. शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. त्याचबरोबर सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. हो की नाही? की सर्व विषयांचा एकत्रितपणे असा एक विश्वकोश निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. गरज, निकड, आवश्यकता. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार. हं. मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथांची तीव्र गरज आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. म्हणजे सर्व विषय संग्राहक विश्वकोश हा असलाच पाहिजे. हे केव्हा जास्त स्पष्ट रूपानं सगळ्यांच्या समोर आलं, तर उच्च शिक्षण जे आहे त्याचं एक माध्यम म्हणून मराठीचा अधिकाधिक स्वीकार होत गेला, एक्सेप्टन्स. आणि मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथ जे आहेत त्यांची सुद्धा खूप मोठी गरज वाटू लागली. आणि त्याचबरोबर शासन व्यवहाराची भाषा म्हणून तुम्हाला माहिती आहे मुलांनो, की राज्य पातळीवरती मराठीला मिळालेली जी मान्यता आहे, मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज ही निर्माण झाली. मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये पहिले संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. तसेच मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेताना ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आवश्यक आहे. कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे म्हणजे काय? तर त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवून त्यांची आठवण करणे. स्वातंत्र्यपूर्व स्मरण म्हणजे आठवण, विरुद्धार्थी शब्द विस्मरण. हं? आणि कृतज्ञता विरुद्धार्थी शब्द कृतज्ञता. हं? कृतज्ञता म्हणजे ज्याला उपकाराची जाणीव आहे आणि कृतज्ञता म्हणजे ज्याला उपकारांची जाणीव नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. तथापि त्यानंतरच्या काळात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञानविकासाच्या क्षेत्राचा ज्या वेगाने विकास झाला, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञानक्षेत्रांचा सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा आश्वासक प्रयत्न आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याआधी आणि स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. हं. तर हा जो विकास आहे, ज्ञान विकासाच्या क्षेत्राचा ज्या वेगाने, ज्ञानाचा विकास होण्याच्या क्षेत्राचा ज्या वेगाने विकास झाला, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञानक्षेत्रांचा सर्वांगीण
परिचय करून देणारा हा मराठी विश्वकोश हा आश्वासक प्रयत्न आहे, खात्रीशीर प्रयत्न आहे. विश्वकोश असा तयार झाला. एक म्हणजे विषयवार तज्ञांच्या समितीची रचना केली गेली. एक कमिटी नेमण्यात आली, ज्याच्यामध्ये विषयानुसार अकॉर्डिंग टू सब्जेक्ट्स त्या तज्ञांची एक समिती करण्यात आली. तज्ञ म्हणजे जे जाणकार आहेत त्या विषयामधले. नंतर दुसरं म्हणजे प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली. मग ज्या काही नोंदी केलेल्या आहेत, नोट्स ठेवलेल्या आहेत, त्याच्यानुसार काढलेल्या आहेत प्रत्येक विषयाच्या नुसार, तर त्याच्यानुसार त्याची शीर्षके, टायटल देण्यात आली. त्यानंतर मुख्य, मध्यम, लहान नोंदींतील मुद्द्यांची टाचणी तयार केली गेली. टाचणी तयार केली गेली, ते जे मुद्दे आहेत त्याच्या नोट्स काढण्यात आल्या. नोंदींच्या मर्यादा आखून टाचण्यांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या. मग त्या ज्या नोंदी केलेल्या होत्या त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत ते आखले गेले. टाचण्यांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या आणि प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदींच्या याद्या तयार केल्या गेल्या आणि आकार विल्ल्यानुसार या याद्या लावण्यात आल्या. लिस्ट बनवण्यात आली आणि ही लिस्ट जी आहे ती अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये लावण्यात आली आकार विल्ल्यानुसार. आकार विल्ल्यानुसार म्हणजे अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये ते लावण्यात आलं. 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आतापर्यंत विश्वकोशाचे 20 खंड प्रकाशित झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी कुमार विश्वकोशाची निर्मिती करण्यात आली असून त्याचे जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 1 व 2 प्रकाशित करण्यात आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी विश्वकोशाच्या 20 खंडातील माहिती मोबाईल ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हं. पहा आणि हे सुद्धा फार महत्वाचं आहे, की आता मोबाईल ॲप आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे मग हे आणखी सगळ्यांपर्यंत पोहोचवणं फार सोपं झालेलं आहे. आजही तुम्ही पाहता आहात, की आपलं मोबाईलवरतीच कसं शिक्षण चालू आहे. विश्वकोश यासाठी पाहावा. आता कशासाठी हा विश्वकोश पाहायचा पहा. तर एक म्हणजे आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी. मराठी भाषेतून आपल्या ज्या ज्ञानाच्या गरजा आहेत, तर त्या भागवण्यासाठी. ज्ञान मिळवणं प्रत्येकालाच एक गरज आहे, की नाही? तर ही गरज आपल्याला मराठीतून जर भागवायची असेल, तर त्याच्यासाठी हा विश्वकोश पाहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयांतील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी. पहा, जागतिक ज्ञानक्षेत्राचं जे क्षितिज आहे, ते विस्तारताना आता ज्ञानक्षेत्राचं क्षितिज विस्तारताना म्हणजे काय? तर ज्ञानाच्या अनेक कक्षा या काय झालेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी पसरलेल्या आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये ज्ञान आहे आणि या ज्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारलेल्या आहेत, त्या आपल्या विविध विषयांतील कुतूहलास म्हणजे प्रत्येकाला कुतूहल असतं, जिज्ञासा असते, जाणून घेण्याची इच्छा असते, क्युरिओसिटी. त्याला इष्ट वळण लागण्यासाठी, इष्ट म्हणजे योग्य ते वळण लागण्यासाठी म्हणून विश्वकोश पाहावा. तिसरं म्हणजे अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी आणि चौथं म्हणजे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी, डीप नॉलेज मिळवण्यासाठी. विश्वकोश असा पाहावा. आता कसा पाहायचा? एक म्हणजे शब्द आकारविल्ल्यानुसार अनुज्ञेय पहावेत. आकारविल्ल्यानुसार म्हणजे अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार तो शब्द पहावा. दुसरं म्हणजे बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पहावा. आता हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. एक तर म्हणजे आकारविल्लेनुसार म्हणजे अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार पाहावं. त्याच्यानंतर बाराखडी जी असते, बाराखडी नाही आता आपली किती झालेली आहे? 14 खडी झालेली आहे. अजून 2 आणि त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. हे आपण मुळाक्षरे आणि शिकत असताना मुळाक्षरे आणि 14 खडी हे शिकत असताना हे सगळं आपण शिकलेलो आहोत. स्वर, स्वरादी, व्यंजन, 14 खडी. तर त्या 14 खडीतले जे स्वर आहेत, व्यंजन आहेत, यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पहावा. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोश तुमच्या ज्ञानात, तुमच्या भाषिक समृद्धीत निश्चित भर घालणार आहे. तुमचं ज्ञान तर याच्यामुळे वाढेलच, ज्ञानात तर भर पडेलच, पण त्याचबरोबर तुमची भाषा समृद्ध करण्यासाठी, संपन्न करण्यासाठी सुद्धा याच्यात नक्कीच तुम्हाला मदत होईल. भाषा व त्यासंबंधीचे संदर्भ यांची गंमत अनुभवण्यासाठी विश्वकोश पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी. हो की नाही? आणि म्हणून त्यांनी विश्वकोशाविषयी एवढी माहिती दिलेली आहे, की तो कसा निर्माण झाला, त्याची काय गरज आहे, मग तो कसा पाहतात आणि का पाहावा, हे सुद्धा सांगितलेलं आहे.
तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आवडणारी शब्दकोळी व फॅशन्सपैकी केशरचना या शब्दांचे संदर्भ विश्वकोशाचा आधार घेऊन येथे देत आहोत. तुम्हाला आवडणारे कोणतेही शब्द, त्यांचे अर्थ, संदर्भ विश्वकोशातून शोधा व भाषेचे अनोखे अंग म्हणजे वेगळे अंग जाणून घ्या. विश्वकोश आता इथे पहा एक वेबसाईट देण्यात आली, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे फार सोपं झालेलं आहे, की जेव्हा एखादं संकेतस्थळ दिलेलं असतं, त्याच्यावरून लगेचच तुम्हाला जी काही हवी असेल ती माहिती तिथून घेता येत असते. आणि मग आता विश्वकोश सुद्धा तुम्हाला या संकेतस्थळावरती उपलब्ध होऊ शकतो. याचा कोणीही केव्हाही लाभ घेऊ शकता. हं. आता याच्यामध्ये जे तुम्हाला आवडणारी शब्दकोडी आहेत किंवा फॅशन्स आहेत, तर फॅशन तर सगळ्याला आवडते, शब्दकोड पण सगळ्यांनाच आवडतं. तर त्यापैकी त्यांनी एक शब्दकोडी दिलेली आहे. नंतर फॅशन्सपैकी केशरचना, हां, केसांची रचना, हेअरस्टाईल या शब्दांचे संदर्भ विश्वकोशाचा आधार घेऊन येथे त्यांनी दिलेले आहेत. तर हे शब्दकोडे आणि केशरचना हे तुम्ही वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही शब्दकोडी असतील, जे काही प्रश्न विचारलेले असतील, स्वाध्याय असेल, ते सगळं सोडवायचं आहे. ठीक आहे? धन्यवाद. सगळ्यांनी क्लास वर्क कंप्लीट करून ठेवायचे आहे स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये.